नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोटे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लोडवे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील 5वे प्रकरण संभाव्यता याची माहिती घेणार आहोत. संभाव्यता, संभाव्य हा शब्दाचा अर्थ बघा. संभाव्य म्हणजे काय? संभव आहे किंवा नाही, शक्य आहे किंवा नाही. आपण बघा, पत्ते तुम्ही सुट्टीमध्ये पत्ते खेळता, पत्ते आपण पिसतो, त्यानंतर पत्ता जेव्हा काढायचा असतो, अनेक पत्त्यातला कुठला पत्ता येईल आपण सांगू शकत नाही नक्की, बरोबर ना. सापशिडी खेळताना आपण फासा टाकतो. फासा टाकल्यावर त्या फाश्यावर हा जो समोर फिरतोय पहा, कोणता अंक किंवा किती ठिपके वरती येतील हे आपण नक्की सांगू शकत नाही, बरोबर ना. क्रिकेट खेळताना प्रथम बॅटिंग कोण करणार यासाठी टॉस केला जातो. टॉस केल्यावर छापा पडणार की काटा पडणार हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे माहीत नसतं म्हणजे नक्की आपण सांगू शकत नाही. अशा प्रकारे हे संभाव्य काही गोष्टी अशा असतात की त्या कमी असतील, त्यांची शक्यता कमी असेल किंवा शक्यता जास्त असेल. त्यासाठी संभाव्यता ही जी शाखा आहे गणितातली, तिचा वापर केला जातो. आपल्या गणितामध्ये सांख्यिकी, उद्योगधंदे, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र या बहुतेक शाखांमध्ये संभाव्यता या घटकाचा उपयोग केला जातो. आता आपण काही चित्र पाहूया. पहा, शेतकरी शेत नांगरतो, पेरणी करतो, पावसाची वाट बघत बसतो आणि जेव्हा असं सुकं दिसलं की म्हणतो, यंदा पाऊस लवकर पडणे अशक्य आहे बुवा, बरोबर ना. अशक्य आहे म्हणजे लवकर पडणे अशक्य, पडेल पण लवकर पडणे अशक्य आहे. क्रिकेट खेळताना ऑस्ट्रेलियाबरोबर क्रिकेटची मॅच चालू आहे, आपण म्हणतो बहुतेक इंडिया ऑस्ट्रेलियाला हरवणार. शब्द बघा काय वापरतात, बहुतेक, अशक्य. तसे ह्या चित्रामध्ये दाखवले, पोलिओचा डोस दिला जातो बालकांना, माहिती आहे ना. जर बालकांना वेळेवर पोलिओचे तुम्ही डोस दिले तर त्याला पोलिओ होण्याची संभाव्यता नसते, संभाव्यता त्याला पोलिओ होणार नाही. एखादा विद्यार्थी म्हणतो की निश्चितच मी यावेळेला डिग्री मिळवणार, प्रथम नुसती डिग्री नाही, डिस्टिंक्शन मिळवणार. हे जे शब्द आहेत बघा, अशक्य, बहुतेक, संभाव्यता, निश्चित, हे काय दाखवतात की त्या घटनेतील संभाव्यता दाखवतात, शक्यता दाखवतात की ही घटना शक्य आहे की नाही घडणे किंवा कमी जास्त प्रमाण. बघा, हे वेगवेगळे शब्द वापरले जातात. संभाव्यता, बहुतेक माझा आज रिझल्ट लागणार आहे, बरोबर ना. बहुतेक म्हणजे काय, माझा आज रिझल्ट नक्की लागणार मला माहीत नाही, बहुतेक आज लागणार आहे. यंदा पाऊस पडणे, लवकर पडणे अशक्य आहे, निश्चितच मला डिग्री मिळणार. जवळपास, 50-50 हे सर्व शब्द एखादी घटना घडेल किंवा नाही घडेल, तसेच तिचा परिणाम होईल किंवा नाही यासाठी वापरले जातात. अशाच प्रकारे पहा, आताच तुम्हाला मी सांगितलं, क्रिकेटची मॅच सुरू व्हायच्या पूर्वी बॅटिंग कोण करणार हे ठरवण्यासाठी नाणं टॉस करतात, माहिती आहे ना. नाणेफेक याला म्हणतात, नाणेफेक. काय म्हणतात? नाणेफेक. आणि हे नाणंफेक केल्यानंतर पहा, इथे नाणंफेक केलं जातं आणि नाणंफेक केल्यानंतर काय होतं? नाणंफेक केल्यावर 2 शक्यता असतात, बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे ना, छापा किंवा काटा. 2 शक्यता. बघा, मी शब्द काय वापरला बघा, शक्यता. तर छापा म्हणजे काय, जे आपल्या देशाची जी राजमुद्रा आहे, 3 सिंह असलेले एकत्र 3 सिंहाची राजमुद्रा जी आहे ते चिन्ह, त्याला छापा म्हणतात. हेड. किंवा काय पडू शकतं, आता कॉईन आहे, 1 रुपयाचा कॉईन आहे, तर 1 रुपया लिहिलेलं जे बाजू, त्याच्या मागची बाजू जी आहे राजमुद्रेच्या मागची बाजू, तिला म्हणतात काटा, टेल. जेव्हा आपण नाणं फेकतो तर 2 शक्यता असतात, एकतर हेड किंवा टेल, छापा किंवा काटा. पण जेव्हा टॉस केलं तेव्हा आपण सांगू शकतो का? नाही, छापाच पडणार असं आपण सांगू शकत नाही, बरोबर की नाही. मग छापा पडेल किंवा काटा पडेल. मग ह्या 2 झाल्या संभाव्य घटना की छापा पडेल किंवा काटा पडेल.
बरोबर. मग ह्या म्हणजे एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. मग ह्या दोन झाल्या शक्यता आणि ह्या दोन शक्यतांना फलिते फलिते असा शब्द वापरतात. म्हणजे मी टॉस केल्यावर दोन गोष्टी घडू शकतात. एक तर छापा पडेल किंवा काटा पडेल. हे छापा किंवा काटा याला म्हणतात फलिते. ह्या ठिकाणी दोनपैकी एक फलित, दोन फलित आहेत, दोनपैकी एक फलित घडणार आहे. अजून आपण उदाहरण पाहूया. आता दोन नाणी मिटा. आता एक नाणं टाकल्यानंतर काय होणार आहे बाळांनो? एक नाणं टाकल्यावर एक तर छापा पडणार किंवा काटा. पण मी दोन नाणी फेकली तर मी दोन नाणी टॉस केली ॲट ए टाईम, बरोबर. तर काय होणार आहे? एकतर दोन्ही नाण्यांवर काटे येतील, बरोबर. किंवा दुसरं चित्र बघा, दोन्ही नाण्यांवर छापे येतील. ठीक आहे. किंवा काय होऊ शकतं? एका नाण्यावर छापा, दुसऱ्या नाण्यावर काटा. लक्षात येते तुमच्या? दोन नाणी मी टाकली तर काय होईल? किंवा दोन नाणी मी टॉस केली एकाच वेळी तर एवढ्या शक्यता आहेत बघा. दोन्ही नाणी टॉस करणं म्हणजे दोन्ही नाण्यांवरचं चित्र दिसणार आहे. मग ते कुठल्या प्रकारे दिसू शकतं? एक तर दोन्ही काटे, हे बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे, किंवा एक छापा आणि एक काटा, दोन्ही छापे, एक छापा, पहिल्या नाण्यावर छापा दुसऱ्या नाण्यावर काटा, या पहिल्या नाण्यावर काटा आणि दुसऱ्या नाण्यावर छापा. म्हणजे एवढ्या शक्यता आहेत जर मी दोन नाणी टॉस केली तर. मग आता आपण ते कंसात लिहूया. पहा, पहिल्या इथे काय दिसतं तुम्हाला बघा. पहिलं टेल आहे, दुसरं हेड आहे, त्यामुळे TH. किंवा काय पडू शकतं? हेड, किंवा हेड एका नाण्यावर हेड आणि दुसऱ्या नाण्यावर टेल म्हणजे छापा आणि काटा पडू शकतो. किंवा काय पडू शकतो? दोन्ही नाण्यांचं छापा पडू शकतो म्हणजे हेड आणि हेड. किंवा काय होऊ शकतं? दोन्ही नाण्यावर टेल म्हणजे काटा येऊ शकतो, बरोबर ना. एवढ्या शक्यता झाल्या जेव्हा मी दोन नाणी जेव्हा टॉस केली. म्हणजे एवढ्या शक्यता म्हणजे काय झालं? एकूण 4 फलितं. किती फलितं झालेली आहेत बघा? 4 फलितं. म्हणजे 4 गोष्टी शक्य आहेत जर दोन नाणी टॉस केली तर. ठीक आहे. आता इथे पहा, ह्या चित्रामध्ये पहा. आता हे आहे का आहे? फासा आहे आपला. आपण सापशिडी खेळतो की नाही, तो आपण असा फासा अशा प्रकारे टाकतो, बरोबर. आता हा फासा जेव्हा आपण टाकतो त्यावेळेला त्याच्यावर बघा टिंब असतात. मग एका बाजूला एक टिंब असतो, एका बाजूला 2 टिंब असतात, एका बाजूला 3 असतात, एका बाजूला 4 असतात, एका बाजूला 5 असतात आणि एका बाजूला 6 टिंब असतात. हे बघा अशा प्रकारे मी सर्व चित्र या ठिकाणी दाखवले. मग जेव्हा मी एक फासा फेकला की मला माहीत आहे का की वरच्या बाजूला कुठला अंक येणार किंवा किती टिंब येणार? मी नक्की सांगू शकत नाही, कारण शक्यता आहे 1 पडेल, शक्यता आहे 4 पडेल, शक्यता आहे 2 पडेल. शक्यता हा शब्द मी वापरते. मग अशा किती शक्यता आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 6 आहे. अशा प्रकारे मी जर एक फासा फेकला तर 6 शक्यता आहेत म्हणजे 6 फलिते, बरोबर की नाही. 6 फलिते माझ्यासमोर येण्याची शक्यता आहे. त्यातला एकच अंक कुठला तरी पडणार आहे. सगळे पडणार आहेत का? नाही. ह्या 6 शक्यता आहेत. कळलं की नाही. म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी संभावता म्हणजे संभव आहे. हा अंक पडणे संभव आहे, तो अंक पडणे संभव आहे, अशी संभाव्यताच आपल्याला दिसून येते. आता समजा मी 2 फासे फेकले तर मग किती शक्यता असतील बाळांनो? पाहूया आपण. मी 2 फासे फेकले. एका वेळेला किती फासे फेकले? 2 फासे. आता 2 फासे फेकल्यावर पहा या ठिकाणी एकतर एकाच वेळेला दोन्हीच्या पृष्ठभागावर 1 येऊ शकतो, बरोबर ना. किंवा एकावर 1 आला तर दुसऱ्यावर 2 येऊ शकतो. इथे किती शक्यता आहेत बघा. जसं तुम्हाला मगाशी 2 नाणी टाकल्यावर मी सांगितलं 4 शक्यता होत्या, तर या ठिकाणी आता किती शक्यता येतील पाहूया आपण. एक तर बघा 1-1 ह्या चित्रात मी दाखवले. ह्या ठिकाणी जे हात हलतोय की नाही त्यामध्ये बघा, त्यामध्ये 2 नाणी टाकली तर 1 आणि 1 येतोय बघा. म्हणजे काय? एकावर 1 आणि दुसऱ्याचा पण 1 टिंब आहे. एकाचा 1 आणि दुसऱ्याचा पण 1 टिंब आहे, बरोबर. मग असंच असेल असं नाही ना. असं पण होईल की पहिल्या फाश्याचा 2 असेल आणि दुसऱ्या फाश्यावर 1 पडेल, असं येऊ शकेल की नाही. किंवा असं येऊ शकतं पहिल्या फाश्यावर 3 दुसऱ्यावर 1, पहिल्या फाश्यावर 4 दुसऱ्यावर 1, पहिल्या फाश्यावर 5 दुसऱ्यावर 1, पहिल्या फाश्यावर 6 दुसऱ्यावर 1. ह्या पहिल्या 6 शक्यता झाल्या. अशाच प्रकारे आता पहिल्या फाश्यावरचं मी काय केलं माहिती आहे? आकडे बदलले. 1 2 3 4 5 6 आणि दुसऱ्या फाश्यावरचं 1 ठेवला.
आता दुसऱ्या फाशावर 1 कसा, दुसऱ्या फाशावर 2 पण पडू शकतो, त्यामुळे आपण दुसऱ्या शक्यता पाहूया. बघा आहे ना, दुसऱ्या आता मी प्रत्येक ठिकाणी काय केलं, पहिल्या फाशावरचा 1 तसाच ठेवला आणि दुसऱ्या फाशावरचा अंक बदलू शकतो ना. कुठपर्यंत बदलू शकतो, 1 पासून 6 पर्यंत बदलू शकतो. आता पहिल्या फाशावर मी 2 तसाच ठेवून दुसऱ्या फाशावरचा काय करत आहे, अंक बदलत आहे. बघा दिसते ना तुम्हाला. पुन्हा पहिल्या फाशावरचा 3 तसाच ठेवून दुसऱ्या फाशावरचे मी अंक बदलत आहे. पहा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तिसरा पुन्हा पहिल्या फाशावरचा 4 मी तसाच ठेवून दुसऱ्या फाशावरचे अंक मी बदलत आहे. पहा दिसते तुम्हाला. पुन्हा पहिल्या फाशावरचा 5 तसाच ठेवून दुसऱ्या फाशावरचा मी अंक बदलत आहे. पहा पुन्हा पहिल्या फाशावरचा 6 तसाच ठेवून दुसऱ्या फाशावरचे मी अंक बदलत आहे. अशा प्रकारे किती फलितं आली बघा. अशा प्रकारे एकूण या ठिकाणी संपूर्ण यामध्ये 2 फासे जर मी टाकले तर किती फलितं आलेत बघा. पहिल्या रांगेत 1 2 3 4 5 6 आणि अशा 6 रांगा म्हणजे एकूण 36 फलितं. किती फलितं एकूण आलेली आहेत, एकूण 36 फलितं आलेली आहेत. म्हणजे 2 फासे तुम्ही टाकले तर एकूण 36 शक्यता आहेत. टोटल मोजूया आपण या किती शक्यता आहेत त्या. किती शक्यता आहेत एकूण, या 36 शक्यता आहेत एकूण टोटल. बघा या ठिकाणी इथे लिहिले आहे मी. एकूण जेव्हा मी 2 फासे टाकते त्यावेळेला एकूण फलिते 36. मग 36 मधलं पडणार आहे एकच कुठलं तरी, बरोबर ना. पहिल्या फाशावर 1 अंक, दुसऱ्या फाशावर 1 अंक. परंतु आपल्याला शक्यता मात्र जेवढ्या आहेत तेवढ्या आपल्याला नोंदवणं गरजेचं आहे. तर अशा ह्या संभाव्यतेमध्ये काही अशा संज्ञा आहेत, म्हणजे हे जे फलितं वगैरे जे शब्द वापरले की नाही त्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर कोणत्या कोणत्या संज्ञा आहेत त्या संभाव्यता प्रकरणामध्ये. पहिलं आहे यादृच्छिक प्रयोग म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट. निष्पत्ती म्हणजे फलित आउटकम. संभाव्य निष्पत्ती म्हणजे इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय. नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस म्हणजे काय. नमुना घटक म्हणजे सॅम्पल पॉईंट म्हणजे काय. आणि घटना म्हणजे इव्हेंट म्हणजे काय. ह्या गोष्टींचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण पाहूया यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय. एक्सपेरिमेंट प्रयोग मी काय केलं आहे बघा. ज्या प्रयोगामध्ये सर्व समसंभाव्य निष्पत्ती अगोदर माहीत असतात पण त्यापैकी कोणाबद्दल निश्चित आपण भाकीत करू शकत नाही असा जो प्रयोग आहे त्याला यादृच्छिक प्रयोग म्हणतात. हे बघा या ठिकाणी नाणं टॉस करणे हा झाला प्रयोग. तिथे पुढे काय घडणार आहे ते माहिती आहे पण नक्की माहीत नाही मला छापा पडणार की काटा पडणार. मी एक नाणं फेकलं, नाणं फेकणे. नाणं फेकल्यावर एक तर हेड किंवा टेल असणार आहे पण नक्की काय माहीत नाही. पण प्रयोग मी काय केला, सोप्या भाषेत मी प्रयोग काय केलं आहे, मी केलं काय, नाणं फेकणे हा झाला प्रयोग तुमचा. त्यानंतर काय पडणार आहे त्याला दुसरं नाव आहे, नंतर पाहूया. नाणं फेकणे किंवा फासा फेकणे. आपण पाहिलं आता फासा फेकल्यावर काय होतं ते. एकपैकी 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 कुठला तरी टिंब वरती असणार आहेत. परंतु मी केलं काय, त्यासाठी कुठला तरी टिंब दिसण्यासाठी मी फासा फेकला. त्यामुळे नाणं फेकणे आणि फासा फेकणे हे आहेत यादृच्छिक प्रयोग. हे काय आहेत, प्रयोग आहेत. ठीक आहे. मग आता हे प्रयोग आपण केल्यानंतर पुढे काय होतं पाहूया. पुढे आपण किंवा इथे बघा पत्ते पिसणे. पत्ते पिसल्यावर कुठला एक पत्ता आहे तर पत्ते पिसणे किंवा पत्ते टाकणे. कळलं की नाही. आणि हे पत्ते टाकणे खेळाच्या पत्त्यामधून एक पत्ता काढणे हा झाला तुमचा प्रयोग. मग तो पत्ता कुठला येणार आहे हे आपण निश्चित सांगू शकत नाही. आता दुसरा भाग आहे निष्पत्ती. निष्पत्ती म्हणजे आउटकम. आता काय आपण जो प्रयोग केला त्या प्रयोगानंतर जे तुम्हाला दिसतं, जे दिसून येतं, जे कुठलं छापा पडला की काटा पडला, काय पडलं, कुठला टिंबा आला फास्यावर त्याला म्हणतात निष्पत्ती, आउटकम, शक्यता. यादृच्छिक प्रयोग तुम्ही प्रयोग केल्यानंतर त्याच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात. आता एक नाणं फेकलं, तुम्हाला मी सांगितलं एक नाणं फेकल्यावर काय येणार आहे, एक तर हेड येईल किंवा टेल येईल, बरोबर ना. त्यामुळे मी कंसात लिहिलं आहे बघा एस बरोबर. आता एस बरोबर आपण नंतर पाहणार आहोत. हेड आणि टेल एच आणि टी हे मी कंसात लिहिलेलं आहे. एक फासा फेकणे, एक फासा फेकणे हा आपला प्रयोग आहे, बरोबर. आपण मगाशी पाहिलं. मग हा प्रयोग मी केल्यानंतर मला काय येणार आहे, त्याच्या वरच्या पृष्ठभागावर एक तर 1 येईल किंवा 2 येईल किंवा 3 येईल किंवा 4 येईल किंवा 5 येईल किंवा 6 येईल. हा आहे माझा आउटकम किंवा निष्पत्ती.
त्यामुळे ही जी उत्तरं जी आहेत किंवा आपण म्हणूया शक्यता ज्या आहेत नाणं टाकल्यावर त्यांना काय म्हणतात, निष्पत्ती असे म्हणतात किंवा आउटकम असे म्हणतात. आता आपण खेळातील पत्त्यांची थोडीफार माहिती घेऊया. खेळातील पत्ते, मग अशी म्हटलं, खेळातील पत्ते जेव्हा आपण टाकतो त्या पत्त्यामधून एक पत्ता काढणे हा तुमचा प्रयोग झाला, बरोबर. मग तुम्ही तो एक पत्ता कुठला असणार आहे, तर खेळातील पत्ते, एकूण पत्ते किती असतात माहिती आहे बाळांनो तुम्हाला? खेळामध्ये एकूण 52 पत्ते असतात. किती पत्ते असतात? 52. आणि ह्या 52मध्ये 13चे 4 गट असतात. कोणते कोणते गट असतात पाहूया या चित्रामध्ये. तुम्हाला दिसतं या ठिकाणी मी 1 2 3 4 असे 13पर्यंत आकडे लिहिलेले आहेत. ह्यामध्ये हा एक म्हणजे पहिला, त्याला एक्का म्हणतात. हा एक्का हा जो पत्ता जो आहे तो 4 वेळा दिसतो तुम्हाला, बरोबर. त्यानंतर 2 आकडा असलेला पत्ता 4 वेळा, 3 आकडा असलेला पत्ता 4 वेळा, 4 आकडा असलेला पत्ता 4 वेळा, असे 5 6 7 8 9 10पर्यंत आकडे असलेले पत्ते तुम्हाला दिसत आहेत 4 वेळा. आणि पुढे 11वा पत्ता हा जो बघा दाखवला आहे तुम्हाला तो दिसतोय, जोकर म्हणतो ना आपण, जोकरचा पत्ता आहे बघा. त्यानंतर किंवा आपण गुलाम म्हणतो. त्यानंतर 12वा पत्ता क्वीन म्हणजे राणीचा आहे आणि 13वा पत्ता किंग म्हणजे राजाचा आहे. असे 13 पत्त्यांचे किती सेट असतात? हा पहिला ए लिहिलेला एक काळा सेट आहे, पुन्हा ए लिहिलेला काळा सेट आहे. हे 2 काळे सेट जे आहेत ते एकूण किती झाले? 13 दुने 26. आणि 2 लालचे सेट आहेत बघा, 2 लालचे सेट आहेत ते झाले 26. म्हणजे एकूण पत्ते किती झाले? एकूण पत्ते झाले 13 चोक 52 पत्ते असतात. तेव्हा तुम्ही जेव्हा पत्ता टाकल्यावर 52 मधला कुठला तरी एक पत्ता येणार आहे, बरोबर ना? लक्षात आलं तुमच्या? मग ह्या 52 पत्त्यांची आपण पुन्हा एकदा व्यवस्थित माहिती घेऊया, कारण आपल्याला प्रश्न उत्तर लिहिताना त्याचा उपयोग होणार आहे. या ठिकाणी आता 52मध्ये तुम्ही जे 4 गट पाहिले, ते 4 गट काय होते? हा जो पहिला गट जे तुम्हाला जे पान दिसतं आहे की नाही, पान दिसतंय ना, ते पान जे आहे आपलं त्या पानाचं आकार त्याला इस्पिक म्हणतात. काय म्हणतात? इस्पिक म्हणतात. त्यानंतर दुसरं जे आहे, हा जो तुम्हाला दिसतोय किलवर, हे जे 2 आहेत ते काळे असतात. म्हणजे पहिला जो आहे इस्पिक आणि किलवर हे काळे पत्ते असतात. मग ते काळे किती? इस्पिकचे 13, किलवरचे 13. त्यानंतर हे जे तुम्हाला दिसत आहे ते बदामाच्या आकाराचं पान जे आहे ते बदाम. आणि त्यानंतर हे जे आहे ते चौकट आहे, ह्यांचेसुद्धा लालचे 2 गट असतात. इस्पिक आणि किलवरचे 2 गट 13-13चे आणि बदाम आणि चौकटचे 13-13चे 2 गट, म्हणजे 13 चोक 52 झाले की नाही. आता ह्या 52मध्ये एकूण 13 पत्ते कुठले असतात? तर 13मध्ये 3 जे आहेत ते हे 3 असतात. कोणते आहेत बघा? एक राजा, के म्हणजे किंग राजा, प्रत्येकामध्ये एक राजाचा पत्ता असतो. मग क्यू म्हणजे राणी, प्रत्येकामध्ये एक राणीचा पत्ता असतो. आणि नंतर जे म्हणजे गुलाम किंवा जोकर आपण म्हणतो, गुलाम, त्याचा एक पत्ता प्रत्येकामध्ये असतो. मग हे 3 पत्ते झाले प्रत्येकामध्ये, 1 2 3 असे 4 सेट. हां, आणि त्यानंतर ह्या पत्त्यांना चित्रयुक्त पत्ते असे सुद्धा म्हणतात, ह्यांच्यावर चित्र असतात. आता मग हे राजा राणी गुलाम हे जे आहेत ते 3 सोडले की उरलेले 10 जे आहेत ते 1 ते 10 आकड्यांचे पत्ते असतात. हे बघा, हे झाले एकूण 12 प्रत्येकामधले, कळलं की नाही? हे 12 झाले. म्हणजे 52मधले आपण 12 बाजूला करूया, उरले 40. उरले 40 म्हणजे किती झाले? 1 ते 10 अंक, 10 चोक 40. मग हे जे 1 ते 10 हे पाहूया बघा, ह्या ठिकाणी आपण 1 ते 10 जे आहेत ते अंकांचे पत्ते असतात. त्यातला जो 1 नंबरचा त्याला एक्का म्हणतात, सर्वांना माहीत असेल. 1 नंबरचा जो आहे तो एक्का. पाहूया आपण या ठिकाणी पुन्हा त्यांचं वर्गीकरण. 52 पत्ते, 52 पत्त्यामध्ये 2 गट, 26 लाल पत्ते असतात आणि 26 काळे पत्ते असतात. 26 लालमध्ये कोणते 2 असतात? मग असेच तुम्हाला मी सांगितलं, 26 लालमध्ये बदाम आणि चौकट, बरोबर. त्यांच्यामध्ये बदाम चौकटमध्ये 3 काय असणार आहेत? राजा राणी आणि गुलामचे आणि एक एक्का. आणि एक एक्का झाल्यावर 2 ते 10 हे नंबराचे पत्ते पहा या ठिकाणी मध्ये फिरतायत ते, कळलं. आणि पुन्हा तसंच काळ्यामध्ये सुद्धा, काळ्यामध्ये मात्र इस्पिक आणि दुसरा असतो किलवर. इस्पिक आणि किलवर हे पुन्हा काळे
13 13 पत्ते, 13 दुने 26 हे आणि 13 दुने 26 लाल मिळून एकूण 52 पत्ते असतात. बाळांनो, ह्या पत्त्यांची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, कारण त्यावर जे तुम्हाला पुढे प्रश्न जे विचारले जातात त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत. हां, हे बघा, ह्यामध्ये 13 13 पत्ते आहेत. मी या ठिकाणी आकडे दिलेले आहेत आणि एकूण झाले 13 चौक 52 पत्ते. आता पुढे समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय? समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय? तर दिलेल्या निष्पत्तीपैकी प्रधान क्रमाने एखादी विशिष्ट निष्पत्ती मिळण्याची शक्यता नसेल किंवा सर्व निष्पत्तींची समान शक्यता असेल तर त्याला समसंभाव्य निष्पत्ती म्हणतात. म्हणजे काय? तुम्ही एक नाणं फेकलं की तुम्हाला माहिती आहे एक छापा किंवा एक काटा पडणारच आहे ना, काहीतरी एक पडणार, असं होणार नाही की बाजू कोरी येणार. अशाला म्हणतात समसंभाव्य निष्पत्ती. म्हणजे दोन्ही शक्यता समान आहेत, एक तर काटा किंवा छापा. तसंच आपण समजा एक फासा फेकला, 1 ते 6 अंक असतात नाही का, त्यातला कुठला तरी एक अंक येणारच आहे, बरोबर ना, कुठला तरी एक अंक येणारच आहे. 6 पैकी एक शक्यता शक्य आहे, म्हणून याला म्हणतात समसंभाव्य निष्पत्ती. असं कधीही होत नाही की एकही अंक येणार नाही आहे, त्यामुळे ह्याला म्हणतात म्हणजे असमतोल, फासा असमतोल असतो, त्यामुळे कुठलंही एक पडणार. बरं ना, अशा बाबतीत आपण सांगू शकत नाही की हाच पडेल, पण पडणार आहे. आणि त्यामुळे ह्यापुढे आपण ह्या प्रयोगामध्ये काय शिकणार आहोत? यादृच्छिक प्रयोगामध्ये वापरलेल्या बाबी या समतोल, समतोल म्हणजे कशा? अनबायस्ड आहेत असं आपण गृहीत धरणार आहोत. म्हणजे आपल्याकडे समतोल असतो असं आपण गृहीत धरणार आहोत आणि त्याप्रमाणेच आपण पुढची उदाहरणं शिकणार आहोत. आपण हे एक उदाहरण पाहूया. खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत? उदाहरण आहे संग्रह 5.1 मधला. वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्यात तिला सुट्टीत जायचं आहे, तर कुठे जाणार ती? आता ठिकाणं दिली आहेत बघा. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. ह्यातल्या कुठल्या ठिकाणी ती जाणार? समसंभाव्य निष्पत्ती आत्ताच सांगितलं, ती कुठेही जाऊ शकते ना. त्यामुळे किती शक्यता आहेत? 8 शक्यता आहेत. जेवढी ठिकाणातल्या कुठल्याही एका ठिकाणी ती जाऊ शकते. एका आठवड्यात वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचं आहे. वार कुठला वार निवडणार मी? कुठलाही वार निवडू शकते. 7 वार आहेत, त्यामुळे 7 शक्यता. पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता पहा या ठिकाणी यादृच्छिक पद्धतीने मला निवडायचा आहे. कुठला पत्ता मी निवडणार? कुठल्या क्रमांकाचा? 52 पत्ते आहेत, कुठलाही पत्ता मी निवडू शकते, बरोबर ना. आता इथे हा प्रश्न आहे. प्रत्येक कार्डावर एक संख्याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंत संख्या लिहिल्या आहेत. 10 पासून 20 पर्यंत कार्ड किती आहेत मोजूया आपण, आणि त्यातून एक कार्ड काढायचं आहे यादृच्छिक पद्धतीने. 10 पासून 20 पर्यंत मोजा बाळानो. 11 ते 20 10 झाले नाही का, आणि 10 म्हणजे 11 पत्ते आहेत, बरोबर. 11 कार्ड आहेत, म्हणजे मी 11 मधलं कुठलंही एक कार्ड काढू शकते, म्हणजे शक्यता आहे 11. ठीक आहे. आता जाणून घेऊया आपण काही नवीन घटक, नवीन शब्द. जसं मगाशी आपण यादृच्छिक प्रयोग म्हणजे शिकलो, त्याप्रमाणे नवीन घटक आता आहे नमुना अवकाश. म्हणजे काय? यादृच्छिक प्रयोगामध्ये शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्ती, ज्या शक्यता आपण ज्या मगाशी म्हटलं ना, आउटकम, फलिते, त्यांचा संच करायचा. महिरपी कंसामध्ये त्यांचा, मगाशी तुम्हाला मी एस लिहिलेलं तुमच्या लक्षात आलं असेल, तर त्यांचा जो संच जो आहे त्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात. आणि संचातील प्रत्येक घटकाला नमुना घटक असे म्हणतात. नमुना अवकाश एस या अक्षराने दाखवतात आणि घटकांची संख्या NS याने दाखवतात. एखादा नमुना अवकाश जर शांत असेल, म्हणजे थांबणारा, म्हणजे अनंत म्हणतो ना आपण, शांत म्हणजे थांबणारा असेल तर त्याला म्हणतात शांत नमुना अवकाश. पाहूया आपण नमुना अवकाशाबद्दल. आता आपण उदाहरण पाहूया. यादृच्छिक प्रयोगाचे जे निष्पत्ती असतात त्यांच्या समूहाला काय म्हणतात? नमुना अवकाश. 2 नाणी एकाच वेळी फेकली, आपण मगाशी पाहिलं. 2 नाणी एकाच वेळी फेकणे हा झाला प्रयोग, बरोबर. हा प्रयोग झाला. आता ह्या प्रयोगामध्ये किती शक्यता आहेत मगाशी आपण पाहिलं, तर त्या शक्यता महिरपी कंसात लिहिणे अशा प्रकारे याला म्हणतात काय? नमुना अवकाश, सॅम्पल स्पेस. बघा, TH शक्य आहे, म्हणजे पहिलं टेल मग हेड, किंवा पहिलं हेड आणि मग टेल, किंवा दोन्ही हेड शक्य आहेत, किंवा दोन्ही टेल शक्य आहेत, बरोबर ना. मग हा झाला नमुना अवकाश. मग हा नमुना अवकाशातील हे जे आहेत हे सगळे झाले नमुना अवकाशातील घटक. नमुना घटक, सॅम्पल पॉईंट, त्यांना काय म्हणायचं? सॅम्पल पॉईंट. मग आता लिहायचं कसं? नमुना एकूण फलिते किंवा नमुना अवकाशाचे घटक जे आहेत ते लिहायचे कसे? NS.
एन म्हणजे त्यांची संख्या, एन एस, एस कंसात लिहायचं म्हणजे एस म्हणजे हा नमुना अवकाश आहेत ना, मग ह्या नमुना अवकाशामध्ये घटक किती आहेत, त्यांची संख्या किती आहे, 1 2 3 4. तर मी इथे उत्तर आलेलं आहे 4. हे दुसरं उदाहरण बघा. आता मग असं तुम्हाला मी दाखवलं, हे वेगळं फासा नाही, मग अशी कॉईन्स दाखवलं, फासा टाकला मी. आता तर फासा टाकल्यानंतर तुम्हाला सांगितलं किती शक्यता आहे, 6 शक्यता आहेत. त्या 6ही शक्यता अशा कंसात लिहिणे, महिरपी कंसात लिहिणे याला म्हणतात नमुना अवकाश. हा आहे नमुना अवकाश. आणि त्यातील संख्या किती आहेत यामुळे नमुना अवकाशामध्ये प्रत्येक घटक किती आहेत, एकूण एन एस कंसात लिहायचं. इथे एन स्मॉल आला पाहिजे, स्मॉल एन पाहिजे या ठिकाणी. इथे दुरुस्ती करते तुमच्यासाठी, ते स्मॉल एन आला पाहिजे. म्हणजे नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती आहे, 6 आहे. आता आपण या ठिकाणी उदाहरण पाहणार आहोत. वेगवेगळे नमुना अवकाश मी देणार आहे, त्यामध्ये घटकांची संख्या किती असणार आहे, वेगवेगळे प्रयोग पाहूया. एक प्रयोग, आता पहिला प्रयोग आहे, एक नाणं फेकलं तर तुम्हाला माहिती, एक नाणं फेकल्यावर एक तर हेड येऊ शकतो किंवा टेल येऊ शकतो. म्हणजे नमुना घटक किती झाले, एन एस 2 झाले. किती झाले, 2. बरोबर. आता आपण 2 नाणी फेकूया. 2 नाणी फेकल्यावर काय होणार, आत्ताच आपण उदाहरण पाहिलं, एक हेड असेल आणि दोन्ही हेड असू शकतात, किंवा एक हेड, पहिल्यावर हेड दुसऱ्यावर टेल, किंवा पहिल्यावर टेल दुसऱ्यावर हेड, किंवा दोन्ही टेल. म्हणजे एकूण बघा, हा झाला नमुना अवकाश, हा झाला कंस. बरोबर. आता याच्यामध्ये घटक किती आहेत, एन एस बरोबर 4. ठीक आहे. पुढे 3 नाणी फेकली मी. 3 नाणी फेकल्यावर काय येणार आहे, 3 नाणी फेकल्यावर बघा, आता 3 नाणी फेकल्यावर जास्त शक्यता आहेत. तिन्हीवर एच येऊ शकतं. 2 वर एच, एकावर टेल, पहिल्यावर एच दुसऱ्यावर टेल, तिसऱ्यावर एच. आपण असं रांगेत घेऊया. 2 वर एच, एकावर टेल. त्यानंतर मग मी याच्यानंतर हे बघूया, म्हणजे मला जसा क्रम, पहिल्यावर एच, इतरांवर टेल. बरोबर. नंतर तिन्हीवर टेल, 2 वर टेल, एकावर एच. बरोबर. 1 वर टेल, 2 वर एच. बरोबर. किंवा उलट, 2 मधला एक एच, इतर टेल, किंवा मधला टेल, इतर हेड. बरोबर ना. म्हणजे आता किती झाल्या बघा, एकूण शक्यता 1 2 3 4 5 6 7 8 शक्यता झाल्या. जर 3 नाणी आपण फेकली तर. त्यामुळे नमुना घटकांची संख्या झालेली आहे 8. एक फासा टाकला, एक फासा टाकला. आता फाशाचं बघूया आपण. एक फासा टाकला तर 6 शक्यता असतात. नमुना घटकांची संख्या आहे 6. ठीक आहे. पण 2 फासे टाकले तर मग असे आपण पाहिलं होतं. बरोबर ना. ते मी आता पुन्हा इथे सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. कारण बघा, पहिला एक धरून मी काय केलं, दुसरं जे आहे दुसरा फासा, तो प्रत्येकजण कंसात लिहावं लागणार आहे. ते दुसऱ्या फाशाचा अंक बदलला आहे. नंतर पहिल्या फाशाचा मी अंक 2 केला आणि काय केलं आहे, दुसरी रांग बघा, पहिल्या फाशाचा अंक 2 केला आणि दुसऱ्या फाशावरचा अंक बदलत नेला आहे. पहिल्या फाशाचा अंक 3 केला, दुसऱ्या फाशाचा अंक बदलत नेला आहे. पहिल्या फाशाचा अंक 4 केला, दुसऱ्या फाशाचा अंक बदलत नेला, मग 5 केला, मग 6 केला. अशा प्रकारे एकूण किती 36 शक्यता झाल्या. त्यामुळे नमुना घटक किती झाले, 36. समजलं तुम्हाला. तर अशा प्रकारे आजच्या भागात आपण आज इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबलो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGM व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाळांनो, बेल आयकॉन प्रेस करा की ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील.